चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाघली गावातले राहणारे माणसं आहे गणेश ताराचंद राठोड. या माणसाचं अपहरण झालं म्हणून तक्रार त्यांच्या मुलांनीच 30 तारीख चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिले होते आणि त्यांना अपहरण करून कोणतरी माणसं अपहरण करून त्यांच्याकडे 45 लाख रुपयाची डिमांड करत होता. मग गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपास हे दोन्ही करून नांदगावात राहणाऱ्या 2 माणसांना चेस करून आपल्या पोलीस टीमने पकडल्या आणि दोन्ही माणसाचं नाव होतं एकांचा जयेश पाटील आणि दुसऱ्यांचा श्रवण भागोरे. आणि दोन्ही माणसाला अटक केल्यानंतर ही माहिती समजलं की हा चाळीसगावचा सिंधी गावातलं राहणारे एक जनार्दन आवारे या माणसं मास्टरमाइंड आहे. आणि पहिला त्यांनी काहीतरी कारण सांगून त्यांनी बोलून घेतलं. सुरुवातीला नांदगावला नेलं आणि त्याच्यानंतर एक जंगलात त्यांना ह्या माणसांना डांबून ठेवून त्यांना मारहाण केलं, व्हिडिओ बनवलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं पैशाची डिमांड देखील केलं. 45 लाखाचा जे डिमांड होता नंतर 20 लाखाला त्यांचं ठरलं होतं आणि शेवटी ही दोन्ही माणसाला अटक केलं आणि एक्झॅक्टली माणसानं कुठे थांबून ठेवलं या देखील माहिती प्राप्त झालं. आणि त्याच्यानंतर ते तिथं जात असताना त्याला जे मेन आरोपी आहे त्याला ही माहिती पडली की पोलीस टीम येते. मग त्यांनी गाडी घेऊन मुंबईच्या दिशेनं पळून जात होतं आणि पळून जात असताना ह्या जे जखमी होता ज्याला किडनॅप केला होता त्या माणसाला लासलगाव जाऊन त्याला माणसाला सोडून दिलं. मग विक्टीमला रेस्क्यू करण्याला सक्सेस झालेला आहे आणि 2 आरोपींना अटक केलं आणि 2 आरोपींना अटक करणं बाकी आहे. संबंध असा आहे हा जे विक्टीम आहे गणेश ताराचंद राठोड हा लोकांना पैशाची पाऊस पाडून देतो किंवा डबल इंजन साप असं काहीतरी कारण सांगून म्हणजे याच्यापूर्वी पूजा वगैरे करतो असं कारण सांगून त्यांनी पूजा वगैरे करायचं आणि नंतर शेवटी काही रिझल्ट भेटायचं नव्हतं. म्हणून याच्यापूर्वी 2-3 वर्षापूर्वी असंच कारण सांगून काही पैसे घेतला आणि पूजा वगैरे केला त्याच्यामध्ये काय सक्सेस नाही भेटला म्हणून त्यांचा दोष होता आणि त्यांच्या कारणामुळे त्यांचा पैसे गेलेले असं या विषय होता. बट पैसे गेलेला रक्कम कमी होता तेव्हा बट आता त्यांचा किडनॅप करून खूप जास्त अमाऊंट त्यांनी मागणी वगैरे करायचं.